खामगावमध्ये व्यापाऱ्याची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न, 2 आरोपींना अटक. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एका व्यापाऱ्याची पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी या आरोपींकडून देशी कट्टा आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. खामगावमधील दारूचे व्यावसायिक सोहन गोपालदास चौधरी हे रात्री त्यांच्या दुकानातून 2,82,500 रुपये घेऊन घरी जात होते. त्यावेळी स्कूटीवरून आलेल्या मास्क घातलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र चौधरी यांनी प्रतिकार करून स्वतःची सुटका केली आणि घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी खामगाव शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला. अखेर 1 ऑगस्ट रोजी पोलिसांनी गजानन यशवंत गाडेकर, बाळापूर आणि योगेश दिगंबर पुरी, शेगाव या 2 आरोपींना अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्कूटी, 1 देशी कट्टा, 3 जिवंत काडतुसे आणि 2 मोबाईल फोन असा एकूण 1,06,000 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणात भारतीय न्यायसंहिता कलम 312 आणि आर्म्स ऍक्टच्या कलम 325 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव शहर हद्दीमध्ये दिनांक 20/7/2025 रोजी रात्रीच्या वेळी एका व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामधील आरोपी तांत्रिक माहितीच्या आधारावर माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेनिक लोढा सर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील सर, तसेच पोलीस निरीक्षक श्री पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आणलेला आहे. या गुन्ह्यामध्ये एकूण 2 आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांनी धाक दाखवण्यासाठी वापरलेलं पिस्तूल तसेच 3 जिवंत काडतूस देखील जप्त करण्यात आलेले आहेत. पोलीस स्टेशन येथील DB पथक आणि DB पथकामधील सर्व कर्मचारी आणि पोलीस स्टेशन सर्व अधिकारी यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यामुळे अशी चांगली कामगिरी करण्यास आम्हाला यश आले आहे.